शाळा असेल, जी काही सरकारी यंत्रणा असते त्याला राज्य असं म्हटलं जातं, त्याला स्टेट असं म्हटलं जातं. तर ह्या स्टेटनं नागरिकांशी कसं वागावं याचे काही दिशानिर्देशक तत्व आहेत. फक्त DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स टू स्टेट पॉलिसी, आणि भाग 20वा एक आहे आपल्यासाठी महत्त्वाचा, म्हणजे पार्ट 3 फंडामेंटल राईट्स, पार्ट 4 DPSP राज्यासाठीचे दिशानिर्देशक तत्व, आणि पार्ट 20 याच्यामध्ये फक्त एकच अनुच्छेद. DPSP मध्ये किती आहेत? 36 ते 51. मूलभूत अधिकारामध्ये आहेत 12 ते 35, त्याला जोडून चौथ्या भागामध्ये आहेत 36 ते 51. आणि पार्ट 20 जो आहे तो आहे पॉवर ऑफ अमेंडमेंट्स, संसदेला संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार. आपलं भांडण जे आहे ते याच्याबद्दल आहे. याच्यासाठीचा किती अनुच्छेद आहे? एकमेव, फक्त एक, आणि त्याचा क्रमांक आहे 368, 368. संपलं. एवढ्या आपल्याला या 3च भागांवर आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलेलं आहे, तुम्ही 100% TV किंवा आता तर सोशल मीडियावर काहीतरी ऐकलेलं असेल. केशवानंद भारती, केशवानंद भारती कधीतरी ऐकलं असेल, कधीतरी ऐकलं असेल. इंदिरा सहानी, इंदिरा सहानी, इंदिरा सहानीमुळं असं झालंय ते आम्हाला माहीत नाही, ते आता ते तसंच म्हणते. हे सगळं जे आहे ना तेवढ्या 3च गोष्टींवर, बाकी कुठंही नाही. भारतातले जेवढे काही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये साध्या केसेस लढल्या जात नसतात, जिथं संविधानाची व्याख्या करावी लागेल किंवा संविधानामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावर जर का काही सुधारणा किंवा कमेंट द्यायची असेल तरच सुप्रीम कोर्ट असतो. बाकीच्या छोट्या गोष्टींसाठी छोटी छोटी न्यायालय असतात. त्याच्यावर तुमची अशी एखादी केस असेल जी मूलभूत अधिकारांच्या संबंधी असेल तर ती अंबाजोगाईच्या कोर्टात लढता येत नाही, किंवा तुम्ही दाखल केली तर ते फार सांगतात हायकोर्टामध्ये जा. ह्याच्यात संविधानाचा संबंध आहे, केवळ छोट्या छोट्या दैनंदिन कायद्यांचा संबंध नाही, त्याचा अर्थ नाही लावायचा. संविधानातील तरतुदींचा अर्थ लावण्याचा अधिकार काही मर्यादित प्रमाणामध्ये हायकोर्टाला आहे, आणि सर्वोच्च अधिकार हा केवळ सर्वोच्च न्यायालयाला. ठीक. आता याच्यातल्या आणखी 2 अटी लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीच्या बाबत सर्वोच्च न्यायालयानं एखादी टिप्पणी केली आणि तेव्हा जज होते 3, आणि आता त्याच्यावर पुन्हा एकदा विचार करायचा आहे, तर 3 जणांचंच बेंच जर का अस्तित्वात असेल तर त्याच्यात बदल नाही येत. कमीत कमी 3 पेक्षा अधिक लोक लागतील, म्हणजे 5 जणांचं पुन्हा एकदा संवैधानिक पीठ निर्माण करावं लागेल, आणि पाठीमागच्या गोष्टींमध्ये दुरुस्ती करायची असेल तरच दुरुस्ती करता येईल, नाही तर नाही करता येणार. जनरल नॉलेजसाठी लक्षात घ्या, केशवानंद भारती हे आतापर्यंतच भारतामधलं सगळ्यात लँडमार्क डिसिजन आहे. येणारच आहे. मूळ सगळा जो गाभ आहे ना तो केशवानंद भारतीवर, माझं अख्खं भाषण केशवानंद भारती, बाकी काहीच नाही. त्याच्यामध्ये सर्वाधिक न्यायमूर्ती त्या खंडपीठामध्ये किंवा त्या बेंचमध्ये होते, ती संख्या होती 13. 13 जजेसनी दिलेला हा निर्णय आहे केशवानंद भारतीचा. आता आपल्याला त्याच्यामध्ये जे काही मिळालेलं आहे त्याच्यात काही बदल घडवायचा असेल तर 15चं बेंच निर्माण करायला लागेल. केशवानंद भारतीच्या खटल्याच्या वेळेला सुप्रीम कोर्टातील सर्वच्या सर्व न्यायाधीश, तेव्हाची एकूण किती संख्या होती? 13 होती. 13चे 13 जण त्या खंडपीठाचे सदस्य होते. ते सगळ्यात मोठं लँडमार्क आहे. आता त्याच्या पुढे जायचं असेल तर 15चं बेंच लागेल. ठीक. आता आपण मूळ गोष्टीकडे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, देशाला स्वातंत्र्य मिळालं, आणि नेहमीनं नवीन समाज कसा घडवायचा हा आजचा प्रश्न नाहीये. म्हणजे हा 15 ऑगस्ट 1947चा नाही, हे लक्षात आहे. माणूस जसा अस्तित्वात आहे ना, अगदी गुहेमध्ये राहायचा,
किंवा सायन्सच्या भाषेमध्ये सेपियन्स, होमोसेपियन्स, तेव्हापासूनचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे व्यक्ती केंद्रित असलं पाहिजे का समाज केंद्रित असलं पाहिजे. एखादा देश घडतो म्हणजे कसा घडतो, त्याच्यातले लोक, प्रत्येक व्यक्ती जर का सक्षम झाली तर चांगला देश तयार होईल, का डायरेक्ट बल्कमध्ये मशीनमधून छापून काढल्यासारखा अख्खा समाजच चांगल्या पद्धतीनं छापता येईल. हे ते भांडण आहे. मूळ भांडण हे आहे, हे लक्षात घ्या. जे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा संविधान सभेमध्ये किंवा देशामध्ये जे काही ज्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा असे अनेक नेते होते. गांधीजी तर होतेच किंवा पंडितजी, अनेक लोक होते, शेकड्यांनी होते. परंतु हे सर्वजण एकाच विचारांचे होते का? तर बिलकुल. त्याच्यामध्ये जर का तुम्ही साधारणतः त्यांचे विचार बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की काही जण होते स्वतंत्रतावादी किंवा स्वातंत्र्यवादी. आताच्या भाषेमध्ये थोडंसं त्यांना त्यांच्या आसपासचा एक शब्द सांगता येईल उदारमतवादी, किंवा इंग्रजीमध्ये त्याला जास्त चांगला शब्द आहे लिबरल्स. हा एक भाग होता. दुसरा याचा आणखीन एक वेगळा भाग होता, जो शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो आहे समाजवाद. की जे काही आहे आम्हाला असा देश तयार करायचा आहे की ज्याच्यामधून समाजाचं हित निर्माण झालं पाहिजे. हे लक्षात ठेवा, हा शब्द लक्षात. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना, कल्याणकारी राज्याची संकल्पना कुठून येते आणि त्याचा आपल्या घटनेमधला बेस काय, हे दुसरे होते. आणि आणखीन होते जे अतिशय दक्षिणपंथी म्हणजे अतिशय डावा विचार करणारे होते. काही जण धर्मवादी किंवा उजव्या बाजूचे होते, काही जण मध्यम मार्गी होते. मग आता संविधान कसं निर्माण करायचं, तशी तर प्रोसेस 1945च्या आसपास सुरू झालेली आहे. तर मग पहिल्यांदाच संविधान सभेमध्ये असं ठरलं की जसं आता आपण या हॉलमध्ये 50-50 जण जमलो, आपले सगळ्यांचे विचार एकसारखे नाही, परंतु आपण एक मतानं असं ठरवलं की काहीही करू, वोटिंग नाही करायचं. एखादा अनुच्छेद आपल्या संविधानामध्ये घ्यायचा की नाही त्याच्यावर वोटिंग नको करायचं, कारण मतदानाची जर का प्रक्रिया झाली की मन करू शकतो. त्याऐवजी आपण काय करत जाऊ, चर्चेनं, शांततेनं, हळूहळू मार्ग काढत. त्याच्यामुळं काय झालं, संविधान तयार झालं, परंतु त्याच्यामध्ये अनेक आंतरविरोध निर्माण झाले. आंतरविरोधामध्ये अनेक, म्हणजे एक उदाहरण सांगून पुढे जाऊ. एकीकडे आपल्याला असं पण सांगतं आपलं संविधान की तुम्ही तुमच्या परंपरा ज्या काही आहेत पाळण्यासाठी तुम्ही मोकळे आहात, तो तुमचा अधिकार आहे. परंतु दुसरीकडे त्याच संविधानामध्ये असं पण असतं की आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक गेली पाहिजे. मग जर का एखादी परंपरा जर का वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात असेल तर ती पाळायची आहे मला, आणि दुसऱ्या एखाद्या एक्स व्यक्तीला वैज्ञानिक दृष्टिकोन जपायचा आहे. पण ह्या दोघांना पण संविधानामध्ये अंतर्भूत केल्या गेलेले. का केल्या गेलेले? मी जे मूळ कारण सांगितले की अनेक विचारांची लोक होती, त्यामुळं भांडण नको बाबा. आताच मूल जन्माला येतंय, म्हणजे आपला देश आत्ताच जन्माला येतंय, आतापासून आपण भांडणं करायला लागलो तर हे काही योग्य होणार नाही. तुमचं पण थोडंसं घेऊ, यांचं पण घेऊ, यांचं पण घेऊ, यांचं पण घेऊ आणि माझं पण घेऊ, सगळ्यांचं मिळून काही ना काहीतरी त्याच्यामध्ये से राहावा, अशा गोष्टी करण्यात आल्या. परंतु थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्या आधुनिक जगाची. त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची जगात घटना घडलेली होती, ती आहे फ्रेंच राज्यक्रांती. या फ्रेंच राज्यक्रांतीमधून काय झालं, स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे ही जी काही तत्व आहे किंवा मूलभूत अधिकार, त्याच्यातही मला सांगायचं आहे नागरिकांचे मूलभूत अधिकार, इन्व्हर्ट मध्ये लक्षात ठेवा. ही संकल्पना आलेली आहे फ्रेंच राज्यक्रांती. काय आहे संकल्पना? मी जसं सांगितलं, ओशो एक नेहमी गोष्ट सांगायचं. ओशोने एक सांगितलेली गोष्ट अशी की एकदा एका राजाला काय वाटलं की मला माझं राज्य एकदम सुखी करायचं, एकदम. चला म्हणजे जो कोणी विद्वान असेल त्या प्रत्येकाला बोलवा आणि त्याच्याकडनं आयडिया आहे. लोक यायला लागले, प्रत्येक जण. मी थोडक्यात सांगतो,
प्रत्येक जण सांगायला लागले की राजेसाहेब तुम्ही अमुक अमुक करा, तमुक तमुक करा, मग राज्य सुखी होईल. असं राजाला काही पटत नाही, कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी खोट निघायला लागली. शेवटी राजांना असं, राजाकडे एक अशी बातमी आली की एक लांब म्हणजे खेडेगावामध्ये डोंगरामध्ये राहणारा एक साधू आहे, फकीर आहे आणि अत्यंत बुद्धिमान माणूस आहे. म्हणजे पण त्याचा काही समाजाशी संबंध आहे, म्हणजे डोकेबाज. त्याला जर का काही विचारता आलं तर बघा, राजा असतो जा म्हणे त्याला पकडून आण. त्या साधूला राजाचे सैनिक गेले, त्यांना विचारलं म्हणजे तुमचं नाव अमुक अमुक आहे का? त्या साधू उत्तर दिलं हा ते ठीक आहे म्हणले, जरी मी त्या नावाचा नसलो तरी मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. सैनिक गेले चक्रावून, हे काय प्रकार आहे, माझं नाव काही का असं नवले तरी मी यायला तयार आहे. बरं घेऊन जाऊ द्या म्हणजे. आता ते राजानं बोलवलं, पुन्हा आपल्याला फटके बसायला येईल. तीर्सक माणूसच तीर्सक. राजाने त्याला सन्मानानं सगळं सांगितलं, या बसा महाराज. साधूला म्हणला की मला अशी असं, मला माझं राज्य सगळ्यात सुखी करायचंय. आता काय का आपल्याला तेच करायचं. हे सगळं भांडण कशासाठी चालू हे लक्षात घ्या. प्रत्येकाला, जगामधल्या प्रत्येक सरकारला जनतेचं कल्याणच करायचं. असं जगात एक तरी सरकार आहे का जे म्हणते की मला जनतेच्या कल्याणाची किंवा हिताशी काही संबंध नाही, असं म्हणणार कुठलं सरकार आहे का? हीच राज्यसत्ता. फक्त आता लोकसत्ता किंवा राज्यसत्ता माझ्या गोष्टी. राजाला नाही, मला सगळ्या लोकांचं कल्याण करायचं, मला काहीतरी एक मंत्र द्या. साधू म्हणे ते ठीक आहे म्हणे, आपल्याला बाहेर जावं लागलं, उन्हात जावं लागलं, छताखाली नाही जा. राजा आणि त्यांच्या दरबारातले सगळे लोक गेले तिथं. मग साधू म्हणे की मला ज्या रथातून आणलेले ते रथ समोर आणला, रथ समोर. आता माझ्या प्रत्येक वाक्यांकडे लक्ष द्या. आता साधू काय म्हणला, घोडे बाजूला करा. घोडे काढून घेतले. मग म्हणजे ते जे जू असते ना टी आकाराचं ते जोडलेले, हे जू वेगळं करा. जू वेगळं केलं. पुन्हा म्हणले मधला पाटा वेगळा करा, पाटा वेगळा केला. पुन्हा म्हणजे चाकं वेगळे करा, चाकं वेगळे केले. मग ते वरचं जे छत्र वगैरे जे काय लावली छत्री, छत्र चांबर ते बाजूला करा, बाजूला केलं. राजाला तेच कळालं. साधू निघून जायला लागला. राजा म्हणला सांगा ना कसं करायचंय. ते म्हणे राजा तू एक सांग म्हणे मला, मी आता कधीतरी रथ म्हणलं का? ते म्हणे नाही. मी काय म्हणलं म्हणे, घोडे बाजूला करा, छत्र चांबर बाजूला करा, चाक बाजूला करा, तुझा रथ कुठे घ्या? आता मला रथ दाखव. राजा म्हणे काय बोलायला लागला, आता तर तुम्ही रथ तोडला. आता तर तुम्ही पहिल्यांदा काय सांगितलं, रथ तोडायला सांगितलं. साधू म्हणला पुन्हा चुकायला लागला, तुम्ही रथ हा शब्दच नाही उच्चारला. मी तुला काय म्हणलं, जू बाजूला कर. मी म्हणलं का रथ तोड म्हणून? मी म्हणलं का तुला रथ बाजूला काढ? मी म्हणलं चाक बाजूला कर. चाक बाजूला झालं, जू बाजूला झाला आणि पाटा बाजूला झाला की आपोआप तुझा रथ कोसळला. महाराज किंवा राजेसाहेब, रथ ही संकल्पना आहे, ती अनेकांच्या जोडानं केवळ तयार होते. आपोआप रथ निर्माण करता येत नाही. मोटरसायकल अचानक अशी मशीन मधून छापून काढता येत नाही. त्याच्यासाठी त्याचे वेगळे वेगळे भाग करावे लागतील. तर हे राजा, तुझ्या देशामध्ये जे शेतकरी आहेत, मंत्री आहेत, शिक्षक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, या प्रत्येकाला तू सक्षम कर. आपोआप तुझा देश रथासारखा तयार होईल. ही संकल्पना की तुम्हाला व्यक्तींना मजबूत करावं लागेल. डायरेक्ट असं समाजाच्या हितानं वगैरे काही होत नसतं. समाजाचं हित वगैरे असं काही नसतं. व्यक्तीच्या, सगळ्या व्यक्तींच्या हितामध्ये समाजाचं हित दडलेलं असतं. पण आपल्याला तसं नसतं करायचं. म्हणजे आपल्याला म्हणजे कोणत्याही जगातल्या कोणत्याही सत्तेला व्यक्तीला कधीच सक्षम नसतं करायचं.
तुम्ही म्हणाल हे नवीनच सांगायला लागला. हेच काका मगाशी 1.5 घंटा सांगायला लागलेले होते की इनोव्हेटिव्ह जी माणसं आहे, जी प्रतिभावंत माणसे, त्यांचं स्वातंत्र्य जर का काढून घेतलं तर ते पुरू शकणार नाही, ते पुरणार नाही, तयार होणार नाही, सक्षम समाज तयार होणार नाही. आणि तो जर का तयार नाही झाला तर दरवेळेला मला म्हणता येईल की मला तुमचं हित करायचं आहे. आधी तुम्हाला आहे त्याच अवस्थेत ठेवावं लागेल. तुम्ही जर का सक्षम झालात, तुम्ही तुमचं काय सक्षमीकरण करणार आहे? त्याच्यामुळं जगातली प्रत्येक सत्ता, प्रत्येक आजची नाही, अनादी काळापासूनची सत्ता हेच सांगत येते की आम्हाला समाजाचं हित करायचं आहे. याचाच दुसरा अर्थ असतो की सध्या अस्तित्वात असलेला समाज हित नाहीये झालेला त्या समाजात, म्हणून तर हित करायचंय ना. आणि असं अचानक हित बीत काही करता येत नसतं. त्यामुळं आतापर्यंत, आता माझ्यापेक्षा वयानं कितीतरी मोठी मंडळी आहेत, हजारो योजना आल्या. कुठल्या तरी योजनेमध्ये तुम्हाला परमनंट सोल्युशन मिळालं का? मिळू शकणार, ते मिळू शकणार. तुम्ही हजारो कोटींच्या योजना जरी आणल्या समाज हिताच्या नावानं, तरी त्याचा इफेक्ट जो आहे तो फार कमी लोकांपर्यंत, एक आणि खूप कमी मर्यादित कालावधीपर्यंतच असतो. व्यक्ती सक्षम झाला, समजा एखादं कुटुंब जर का सक्षम झालं तर बघा त्यांचे लेकरं पुन्हा शिकणार आहेत, पुन्हा त्यांचे लेकरं शिकणार आहेत, आणि मग ते कुटुंब बदलायला लागतं. आणि मग भांडण हेच होतं. व्यक्तीला एकच मानायचं, युनिट कशाला मानायचं, समाजाला एकच मानायचं, हे ते भांडण आहे. जर का फंडामेंटल राईट्स पार्ट 3 कडे आपण गेलो तर व्यक्ती म्हणजे नागरिक हे एकच आहे. आणि भाग 4 मध्ये गेलो, DPSP मध्ये गेलो तर तिथं आहे समाजाचं हित, हे ते भांडण आहे. आता फंडामेंटल राईट्स मधले महत्वाचे जे काही राईट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आणि नाही, आधी पार्श्वभूमी सांगतो आणि मग लगेच आपल्याला त्या केसकडे जाता येईल, तेव्हा जास्त लक्षात. झालेलं काय होतं, तेव्हाच्याही सरकारच्या काळामध्ये ना काही गोष्टी त्या परिस्थितीमध्ये योग्यच असतात. त्या काळाचा पण एक स्वतःचा असा एक इफेक्ट असतो, हे लक्षात. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं त्याच्या अगोदर आपल्याकडे केवळ आणि इंग्रजांच्या अगोदर केवळ आणि केवळ राजेशाहीच अस्तित्वात होती. त्यामुळे जमीनदार वेगवेगळे नावं त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते, ते असो, पण जमीनदार म्हणले की सरदार जमीनदार हे लक्षात येते. ही खरीच गोष्ट आहे की काही हजार नाही, काही लाख एकरांचे पण भूपत्ती भारतात अस्तित्वात होते. ही फॅक्ट आहे. म्हणजे 2.5 लाख वगैरे जमीन अस्तित्व म्हणजे नावावर असलेली माणसं भारतामध्ये 1947 ला होती का? तो होती, ह्याच्यात काही वाद नाही. पण मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, जमीनदारी नष्ट करण्यासाठी किसान पुत्रांचा विरोधच नाही, उलट मागणी तीच आहे. आम्ही पण तेच म्हणतोय की जमीनदारी नष्ट व्हायला पाहिजे का? व्हायलाच पाहिजे. परंतु काकांनी आज कसं काय नाही उदाहरण दिलं, परंतु जमीनदारांची शिकार करण्यासाठी म्हणून तुम्ही जर का अख्खं जंगलच जाळून टाकायला लागला तर भानगड होईल ना. तुम्हाला शिकार करायची साशाची. अशी किती जमीनदार असणार आहेत आपल्या भागात? किती असतील लोक? त्या काळात जरी म्हणलं तर 5-10 लोक असतील. त्यांची नावं माहीत नसणार आहेत का सरकारला? त्यांच्याकडनं जमीन काढून घ्यायची. पण आम्ही सिलिंग ऍक्ट आणला, तो केवळ जमीनदारांसाठी आणला का? तो आम्ही सगळ्यांसाठी लागू केला, बरोबर. त्यानं भानगड काय झाली? गेल्या 80-85 वर्षांमधलं जे काही आपले आत्ताचं जे सेशन झालं त्याच्यामध्ये लक्षात आलं की कशा कंपन्या नाहीत निर्माण झाल्या किंवा त्यानं काय काय अडथळे आणले, प्रतिभावंतांना कसं अडथळा आलेला आहे. त्याच गोष्टी आपल्याला रिपीट नाही येतात. पण एक तर ती केवळ जमीनदारांना नाही लागू झाला सिलिंग ऍक्ट, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आहे का अस्तित्वात जमीनदारी? मग आता सिलिंग ऍक्ट रद्द करायला काय प्रॉब्लेम?
तेव्हा काहीतरी होतं, चला ते झालं गेलं 50, 60, 70, 80 वर्षाखालचं नाही करून काढायचं नाही, हा चला. आता काय प्रॉब्लेम? 1960 ला, 70 ला, 80 ला, 91 ला काय प्रॉब्लेम होता? जेव्हा नव्यानं आम्ही अर्थव्यवस्थेमध्ये बदल केले तेव्हा 91 ला तरी सिलिंग ऍक्ट रद्द करायला काय प्रॉब्लेम होता? मग अजून का चालू आहे? जमीनदारी तर संपली की नाही, मग आता काय प्रॉब्लेम आहे? आणि हा जो काही कमाल शेत जमीन धारणा कायदा आहे तो कोणासाठी? शेत जमिनीला लावे, स्ट्रेसफुली सांगण्यात आलं. पण तोपर्यंत हा कायदा जोपर्यंत अस्तित्वात नव्हता, जोपर्यंत हा सुरुवातीला चालला, तो 51 ला चालला, 55 ला इतके आलेले आहेत ना, त्या जमीन म्हणजे भूमी सुधार कायदे हे भारताच्या संविधानामध्ये सर्वाधिक वेळेला आलेले, की वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे. तर तोपर्यंत काय व्हायचं, आम्हाला फंडामेंटल राईट्स मधले जे महत्वाचे जे काही कलम आहेत किंवा अनुच्छेद आहेत ते सांगतो. ते आहे सगळ्यात पहिला आहे क्रमांक 13. 12 ते 35 आहेत फंडामेंटल राईट्स. पहिल्यांदा व्याख्या आहे त्या सोडून 13 जे आहे तो नक्की तुम्ही लक्षात ठेवा, लिहून ठेवा. अनुच्छेद 13 असं सांगतं की मूलभूत हक्कांशी विसंगत असा कोणताही कायदा तयार करता येणार नाही. नागरिकांचे जे मूलभूत अधिकार आहेत, हक्क आहेत, त्यांच्याशी विसंगत असा कोणताही कायदा संसदेला नव्यानं तयार करता येणार नाही किंवा कुणाला पण ऑर्डिनन्स वगैरे ऍक्ट हा शब्द वापरलेला आहे. मी त्या तांत्रिक भाषेत नाही, मला नाही नेमकं जायचं की किचकटून बसतं. तर असा कुठल्याही प्रकारचा कायदा नाही तयार करता येणार हे सांगतं अनुच्छेद 13. मूलभूत हक्कांच्या विरोधात किंवा विसंगत कायदा नाही करता येणार. त्याच्यानंतरचा फंडामेंटल राईट आहे क्रमांक 14. ते आहे समानतेचं तत्व किंवा समानतेचा अधिकार हक्क. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कायद्यापुढे सर्वजण समान आहे, हा तो कायदा. त्याच्यामध्ये भेदभाव नाही करता येणार नाही आणि त्याच्यामध्ये भाषा, लिंग या प्रत्येक गोष्टीचा विचार करून हा केलेला की सगळेजण समान आहे. मग ते स्त्री असो, पुरुष असो, नागरिकांना भारताचा, मग तो सर्वांसाठी कायदा समान आणि कायद्यापुढे सर्वजण समान. हे ते समानतेचं तत्व आहे. ते आहे क्रमांक 14. त्यानंतर 19चा एक उल्लेख वारंवार येईल, तो आहे स्वातंत्र्याचा हक्क, लॉ ऑफ लिबर्टी. सगळ्यात महत्वाचा आहे 19 आहे स्वातंत्र्याचा हक्क. याच्यामध्ये आम्हाला भाषण, अभिव्यक्ती, संचार किंवा पेशा कोणता स्वीकारायचा तो पेशा असेल किंवा शांततेने एकत्र जमणं. आज आपण इथे एकत्र जमलो त्याला प्रत्येक वेळी सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. फक्त काय आहे, तुम्हाला विनाशस्त्र शांततेने एकत्र जमण्याचा अधिकार हा संविधानानं मूलभूत रीतीनं दिलेला आम्हाला, तो आहे आमच्या स्वातंत्र्याचा अधिकार. खूप व्यापक आहे तो अधिकार, त्याची वारंवार व्याख्या झालेली आहे आणि या 14, 19 आणि 21 वरच मी एंड करणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर 21वा एक अनुच्छेद आहे, ती आहे जगण्याचं आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यांचं संरक्षण. म्हणजे जगण्याचा माझा अधिकार, जीविताचा अधिकार, असं कायद्याच्या मराठीकरण त्याचा असं होईल की जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण करण्याचा मला अधिकार आहे किंवा सरकारनं त्याच्यासाठी मला संरक्षण दिलं पाहिजे. माझ्या हा जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हा अधिकार आहे. ठीक. 13, 14, 19 आणि 21. आणखी एक अनुच्छेद आपल्याला महत्वाचा आहे, ते आहे अनुच्छेद क्रमांक 32. या 32 नुसार मला मूलभूत हक्कांच्या विसंगत कोणी कायदा केला तर मला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते. कोणाला मागता येते? असं काही नाही की दिल्लीमध्ये राहणाराच माणूस जायला पाहिजे किंवा खूप पैसेवालाच माणूस जायला पाहिजे. तुम्ही मी भारताचे नागरिक आहोत आणि तुम्हाला मला असं वाटलं की माझ्या मूलभूत अधिकारांवर गदा येते आहे किंवा त्याचं हनन होत आहे तर अनुच्छेद 32 नुसार
आपण कुठलाही नागरिक डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. कारण हे 32 आहे, हे डोक्यात. आता पार्ट 4 जो आहे, जे DPSP राज्यांसाठीचे धोरण तयार करण्याची निर्देशक तत्व आहे. निर्देशक तत्व म्हणजे डायरेक्टिव्ह, म्हणजे त्यानं फक्त त्याला कायद्या म्हणजे संविधानाचा आधार नाही आहे, त्यांना म्हणजे संरक्षण नाही, आधार म्हणण्यापेक्षा संरक्षण नाही की DPSP लागूच केलं पाहिजे, ते सरकारला बंधनकारक आहे असं नाही, पण मूलभूत अधिकार मात्र नागरिकांचे पाळल्याच गेले पाहिजे, ते सरकारवर बंधन आहे. लक्षात आले का? मूलभूत अधिकार, माझ्या मूलभूत अधिकारांशी विसंगत कायदा नाही करता येणार सरकारला, त्याला त्या चौकटीमध्ये राहूनच काम करायला लागेल सरकारला. परंतु DPSP जे आहेत, जेवढ्या काही तुमच्या माहितीस्तव जेवढ्या काही लोककल्याणकारी योजना आहेत, त्या सगळ्यांचा आधार हा DPSP. छोट्या छोट्या गोष्टी, मग अगदी शैक्षणिक किंवा नोकरी यांच्यामधलं सुद्धा आरक्षण म्हणा किंवा जे जे काही आहे त्याचा मूलभूत अधिकार कुठं, त्याचा मूलतः संबंध कुठून येतो तो DPSP पासून. आणखी काय की वेगवेगळ्या ज्या सरकारी योजना आहेत, रस्ता तयार करायचा, धरण बांधायचे, ह्या सगळ्यांचं कारण सरकार काय देतं तर लोककल्याण. आणि लोककल्याण करण्यासाठी म्हणून आम्ही अमुक अमुक करणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा आधार हा पार्ट 4 असतो, त्याला आपण DPSP म्हणतो. आता देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आणि अनेक जमीनदारांकडे मोठमोठ्या जमिनी होत्या. मी पुन्हा एकदा सांगतो, किसान पुत्र आंदोलन जमीनदारी नष्ट करण्याच्याच बाजूचं आहे, आम्ही जमीनदारीच्या बाजूचे नाही आहोत. पण तुम्ही 4 लोकांना मारण्यासाठी 400 कोटींचा जीव घेऊ नका, एवढं साधं म्हणणं आहे. म्हणजे तांदूळ आणि खडा असा तो विषय, आपण तांदूळ नाही बाजूला काढतो, आम्ही खडे बाजूला काढतो ना. तांदूळ दिसत बसल्यावर फार अवघड होईल, 1 किलो मध्ये 5-6 खडे असते, ते काढणं सोडून एक तांदूळ असं दाणादार कसं बाजूला काढावं. पण त्याच्यात खडे आहेत म्हणून तांदूळ फेकून देऊत का आम्ही किंवा रगडून टाकूत का? नाही, आम्ही काय करणार, फक्त खडे बाजूला काढणार, एवढाच तो विषय. परंतु काय झालं की काही सरकारांनी, आता पंडितजींच्या काळामध्ये त्यांच्यावर एक रशियाचा प्रभाव, काकांनी सांगितले बोल्शेविक क्रांती, एकूण जगावरनं समाजवादाचा बऱ्यापैकी एक प्रभाव निर्माण झालेला होता. आणि त्याच्यातलं एक तत्व किंवा त्या काळचा असा समज होता की कारण इंडस्ट्री आलेली नव्हती, की सगळ्यात मोठा व्यापार हा शेती होता, मग लोकांना काय करा, शेती वाटून टाका, म्हणजे शेत जमीन वाटून टाका. पण त्याचा परिणाम काय झाला काकांनी सांगितलं, त्या अगदी करेक्ट आहे कॉन्सिक्वेन्सेस. त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तिला मात्र शंका नाही. 80-85 वर्ष झाले ते त्याचा आपण अभ्यास केला वेगवेगळ्या केसेसचा, तर लक्षात येईल. तर तेव्हाच्या पद्धतीनुसार ह्या सगळ्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या सरकारांनी केला. वेगवेगळ्या सरकारांनी म्हणजे वेगवेगळ्या राज्यातल्या सरकारांनी. जमीन हा मूळ भाग राज्याच्या अधिकारकक्षेतला समवर्ती सूची, जे मगाशी काकांनी सांगितले, केंद्राचे काही अधिकार आहेत, राज्यांचे आहेत आणि दोघांच्या मधले काही आहेत म्हणजे ज्यांच्यावर तर समवर्ती सूचीमध्ये आहे, त्याच्यावर जमिनीविषयीचे जे काही कायदे असतील ते राज्य सरकारांनी तयार करावे. मग वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळे कायदे तयार केलेले होते. परंतु त्याच्यामध्ये झालं काय तर सगळ्यात पहिली केस आपल्याला जी काही अनुभवायची आहे किंवा सांगायची आहे मला थोडक्यात, ती आहे शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ही ती पहिली केस. त्या शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार किंवा भारत संघ राज्य असं जरी म्हटलं तरी झाली, युनियन ऑफ इंडिया असं इंग्रजीमध्ये येतं. शंकरी प्रसाद नावाचे एक जमीनदार होते, ज्यांच्याकडे भरपूर अशी जमीन होती आणि त्यांची ती जमीन काढून घेतलेली होती राज्य सरकारनं आणि त्याच्या विरोधात ते न्यायालयामध्ये गेले. आता न्यायालयामध्ये गेलेले आहेत
वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या अगोदर केसेस झालेल्या होत्या. त्याच्या अगोदर बिहारची केस झालेली होती. त्याच्यामुळं ती आणि ते बिहारच्या केसमध्ये फक्त मोबदल्या पायी तिथल्या हायकोर्टानं, बिहारच्या हायकोर्टानं पहिल्या संविधान संशोधनाला अमान्य केलेलं होतं. परंतु ते बरोबर आहे का, आणि ते पकडून सरकारनं काय केलं की एक नवीन पुन्हा सगळेच्या सगळे कायदे केले किंवा 9th शेड्यूलची निर्मिती ही त्याच्याच अधिकार किंवा त्याचा प्रभाव म्हणून त्यांनी निर्माण केलेली आहे. शंकरी प्रसादला बघू आपण. या शंकरी प्रसाद नावाच्या व्यक्तीची जी काही जमीन आहे ती काढून घेतलेली आहे सरकारनं. आता शंकरी प्रसाद गेलेले आहे सर्वोच्च न्यायालयात. आता बघा कायद्याचा किचकटपणा कसा येतो. एक फंडामेंटल राईट आहे क्रमांक 13, जो सांगतो की माझ्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात कोणताही कायदा कुठल्याही सरकारला काढता येणार नाही. त्या काळामध्ये मालमत्तेचा अधिकार तोपर्यंत शंकरी प्रसाद पर्यंत हा मूलभूत अधिकार होता. आता सध्या तो नाहीये. जनता सरकारच्या काळामध्ये तो संवैधानिक अधिकार झाला, मूलभूत अधिकार नाही राहिला. तर तेव्हा तो मूलभूत अधिकार होता माझा संपत्तीचा अधिकार. आता हे शंकरी प्रसादांचं म्हणणं काय होतं ते बघ. शंकरी प्रसाद असं म्हणले की भलेही आता तुम्ही संविधानामध्ये बदल केलेला आहे, संशोधन केलेलं आहे, पहिलं संशोधन झालेलं आहे ज्याच्यामध्ये जमीन भूसुधार, मराठीमध्ये सांगायचं तर भूसुधाराचे वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेले आहेत. ते सगळे कायदे उचलले 9th शेड्यूलमध्ये टाकलेले. काकांनी सांगितलं तसं त्याला एक हे पण मिळालेले, संरक्षण कवच मिळालेले, न्यायबंदी झालेली. आता त्याच्या विरोधामध्ये कोर्टात नाही जाता येत आता 9th शेड्यूलच्या बाबत. शंकरी प्रसादांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जो काही जमीन अधिग्रहण किंवा भूसंपादनाचा जो काही कायदा केलेला आहे, ज्या तहत माझी जमीन तुम्ही काढून घेत आहात, तो सुद्धा एक कायदाच आहे की नाही. तो पण संसदेनं नव्यानं पारित केलं संशोधन विधेयक, हा सुद्धा कायदाच आहे की नाही. तर तो कायदा माझ्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात, त्याच्यामुळं असा तुम्हाला कायदा करता येणार नाही. म्हणजे माझी जमीन जी काही शेकडो हजारो एकर असेल, थोडक्यात काय म्हणणं होतं की जमीनदारांकडची जी काही जमीन आहे ती सरकारला नाही काढून घ्यायला येणार. का नाही काढून घ्यायला येणार? कारण तो आमचा मालमत्तेचा मूळ अधिकार आहे. हे आपल्याला हे प्रकरण दिसताना आपण सरकारच्या बाजूला असतो, हे लक्षात घ्या. सामान्य माणूस काय विचार करतो की हे बरोबर आहे यार, जमीनदारांची तर काढून घ्यायला पाहिजे. प्रश्न तिथं नाही आहे. प्रश्न काय आहे माहिती का, 70-80 वर्षानंतर त्या कायद्यांचे जे काही परिणाम झाले ते त्यांचा आपल्याला विचार करत राहायचा. मग आणि या 13 मध्ये आपल्याला अनुच्छेद 13 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की असा कुठलाही कायदा करता येणार नाही, किंवा असा जर का नवीन कुठला कायदा करण्यात आला जो माझ्या मूलभूत हक्कांच्या विरोधात असेल, त्याच्यातला तेवढाच भाग काढून टाकावा लागेल, गाळावा लागेल सरकारला, जे माझ्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे. आणि मग 13 जो माझा मूलभूत अधिकार आहे तो खूप मोठा आहे. तो इतका मोठा आहे की आता सरकारला नव्यानं कुठलंही संविधानामध्ये संशोधनच करता येणार नाही जे मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल. लक्षात आलं? 368 काय आहे? 368 आहे पार्ट 20. 368 अनुच्छेद आहे संविधानामध्ये संशोधन करण्याची ताकद. ती कुणाला मिळते? ती मिळते पार्लमेंटला, लोकसभा, राज्यसभेला. आणि काही कायद्यांच्या ह्याच्यात अनेक राज्यांची पण 50% राज्यांची पण अनुमती घ्यायला लागते. आणि मग त्याचं एक कायद्यामध्ये रूपांतर तयार होतं आणि मग ते राष्ट्रपतींच्या विचारासाठी पाठवलं जातं. आणि नंतर पुढे तर त्याच्यावर बंधन टाकल्या गेलेले इंग्रजींच्या काळामध्ये की राष्ट्रपतीला ते बाध्य करण्यात आलं की आता तुम्हाला मान्य असो नसो, आम्ही केला कायदा तो तुम्हाला मान्यच करायला. फार तर फार तुम्ही विचारासाठी परत एकदा पाठवू शकता, दुसऱ्यांदा तुमच्याकडे पाठवला की तुम्हाला ते सही करून देणे आहे. म्हणजे सर्वोच्च काय झालं,
संविधान संशोधन किंवा संसद ही सर्वोच्च झालेली आहे. परंतु त्या काळचं जे काही सरकार अस्तित्वात होतं, नेहरूंचं सरकार होतं आणि सगळं देशामध्ये त्यांची इमेज आणि समाजवादाचं सगळ्या देशामध्ये एक बऱ्यापैकी प्रभाव होता. सुप्रीम कोर्टाने हे ऐकलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आतापर्यंतचे जे काही कायदे आहेत त्यांच्याविषयी आपण बोलत आहोत. संविधानामध्ये संशोधन करण्याची जी काही ताकद आहे संसदेची, ती मूलभूत हक्क 13 याच्या पलीकडे आहे, याच्या परे आहे. म्हणजे 13 नुसार संसदेला संशोधन करण्याची ताकद काढून घेता येणार नाही. मोठं कोण आहे 368 की जर का संसदेला एका कायद्याच्या प्रक्रियेद्वारे जे काही प्रत्येक वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे बहुमत असतं बरं का, दरवेळेला 2/3 तर नसतं, कधी कधी उपस्थित सदस्यांपैकीच फक्त 50% वेगवेगळे त्याच्यामध्ये हे आहेत, उपकल्म आहेत. थोडक्यात काय तर संसद असा नव्यानं संशोधन करू शकते हे सुप्रीम कोर्टानं मान्य केलं आणि शंकरी प्रसाद हे हरलेले आहेत. फंडामेंटल राईट्स मधलं 13वं जे काही कलम होतं की माझ्या मूलभूत अधिकारांच्या विरोधामध्ये कायदा करता येणार नाही कुठलाही किंवा संशोधनही करता येणार नाही असं यांचं म्हणणं होतं. तर त्यांचं म्हणणं सरकारनं म्हणजे सुप्रीम कोर्टानं मान्य नाही केलं. सुप्रीम कोर्ट म्हणलं की नाही, विधिवत जर का संशोधन प्रक्रिया पार पाडण्यात आलेली असेल तर ते संशोधन मान्य करायला लागेल. ती केस हरलेली आहे शंकरी प्रसाद. त्यानंतर काय झालं की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे सज्जन सिंग वगैरे अशा अनेक केसेस आहेत, अनेक ज्या की बहुतेक सगळ्या केसेसनं त्या जमिना म्हणजे भूसंपादनाच्या विषयीच्या या सगळ्या केसेस आहेत. या प्रत्येक ठिकाणी मूळ काय आहे तर मूळ एवढंच आहे की माझा मूलभूत हा अमुक अमुक अधिकार आहे आणि याचं हनन होत आहे आणि सरकार हे करू शकत नाही. यानं सरकार बेजार झाले आणि सरकारला तर जमीन काढून ती सगळीकडे वाटायचे हे आपण बघितलेलं आहे. आणि मग सरकारने दरवेळेला वेगळ्या 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 दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्यानंतर काय झालं आपण लवकर जाऊ की राजकीय परिस्थिती जगातली आणि भारतामधली पण बदलत गेली. पुढे नेहरूंचं पण वय झालेलं होतं, चीनचं आक्रमण झालेलं आहे, 62ला 64 साली नेहरूंचं निधन झालेलं आहे, परिस्थिती लक्षात. त्यानंतर शास्त्रीजी आलेले आहेत, पुन्हा 65ला पाकिस्तान सोबत युद्ध झालेलं आहे, त्याच्या लगेच त्याला जोडून शास्त्रीजींचं निधन आहे. सगळ्या देशामध्ये ना एक बऱ्यापैकी गोंधळाचं वातावरण. आता सरकार तेवढं मजबूत नाही राहिले. हा एक सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात घ्या. ज्या वेळेला सरकार अत्यंत मजबूत असतं, खंत असतं, तेव्हा न्यायालय किंचित दबून असतं आणि जेव्हा सरकार कमजोर असतं तेव्हा सर्वोच्च न्यायालय हे एकदम वरच्या पातळीवर असतं. त्यामुळे जे काही म्हणून अप्पर हँड कुणाचा असतो त्यावेळेला कमजोर सरकारच्या वेळी अप्पर हँड हा न्यायालयाचा असतो, ते नागरिकांच्या बाबतीत. आणि सरकार जर का ताकदवान असलं तर न्यायालय दबून राहतं थोडंसं. तर दुर्दैवानं सत्य आहे, परंतु अशा तुम्हाला अनेक केसेस बघितल्यानंतर हे लक्षात येईल. परंतु आता 1967 उजाडलेलं होतं तोपर्यंत अनेक वेगवेगळ्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. म्हणजे तिसरी संविधानाची दुरुस्ती तर 22 फेब्रुवारी 1955 झालेली होती. मी 67 बद्दल बोलतो. आणि या तिसऱ्या याच्यामध्ये मगाशी काका सांगत होते ते आवश्यक वस्तू कायद्याची जननी तिथे 22 फेब्रुवारी 1955च्या तिसऱ्या संविधान दुरुस्तीमध्ये. त्याच्यामध्ये एकच फक्त लक्षात घ्या, आवश्यक वस्तूंच्या ह्याच्यामध्ये सरकारने 1955ला वेगवेगळे वर्ग तयार केले. वर्गांमध्ये फार खतरनाक वर्ग आहे, तुम्हाला माहिती आहे ते. वैरण, कच्चा कापूस, कच्चा ताग असे वेगवेगळे. आणि जे जसं सांगितलं की आवश्यक वस्तू कोणती सरकारला वाटते ती आवश्यक वस्तू, असं ते सगळं केओस होऊन बसलेलं आहे. आता 67ला काय झालेलं आहे,
सरकार किंचित कमजोर. शास्त्रीजी नाही आहेत, पंडितजींचं पण निधन झालेलं आहे आणि तत्कालीन सत्ताधारी पक्षामध्ये दोन भाग झालेले आहेत. काही सिनियर मंडळी आहे, काही आणि इंदिराजी आहेत, त्यांच्या बाजूने काही जण आहेत, काही नाही. एक बऱ्यापैकी किंचित राजकीय अस्थिरता आहे आणि या वेळेला एक केस येते, ती आहे गोलकनाथ केस. हेनरी गोलकनाथ आणि विल्यम गोलकनाथ नावाचे दोन भाऊ आहेत आणि या दोघा जणांकडे 500-500 एकर जमीन आहे. पुन्हा तेच आहे, पुन्हा यांची जमीन काढून घ्या आणि ती सरकारला ताब्यात घेणार आहे ती जमीन आणि असा भूमी अधिग्रहण कायदा तयार करण्यात आलेला आहे वगैरे वगैरे वगैरे. तेच भांडण आहे, त्याच्यात नवीन काही नाहीये. आता गोलकनाथच्या केसच्या वेळेला काय झालेलं आहे, ते सगळेच्या सगळं पलटलं. सरकार कमजोर आहे. आता न्यायालय जे आहे तेव्हा गोलकनाथच्या वेळेला 11 जजेसचं बेंच बसलं. शंकरी प्रसादांच्या वेळेला मला आठवतंय तर 7 केशवानंद भारतीला 13. आताच्या वेळेला गोलकनाथांच्या केसमध्ये 11 जजेसचं बेंच बसलेले. कारण काय की पुन्हा एकदा संविधानातील तरतुदींचा आपल्याला अर्थ लावायचा. आता इथला हा जो काही निकाल आहे, गोलकनाथ केस म्हणजे हेनरी विल्यम गोलकनाथ वर्सेस पंजाब सरकार किंवा पंजाब राज्य असा तो हे आहे. ही केस आहे 27 फेब्रुवारी 1967 आणि राजकीय परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. आता पुन्हा तेच आहे फंडामेंटल राईट क्रमांक 13 की माझ्या मौलिक म्हणजे माझ्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात सरकारला असा कुठलाही कायदा करता येणार नाही आणि जर का केला तर 32 अंतर्गत मी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल. 32च्या अंतर्गत ते सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यांनी सांगितलं की माझा हा संपत्तीचा अधिकार आहे, ही जमीन माझी आहे आणि ही सरकारला अशी काढून घेता येणार नाहीये वगैरे वगैरे. आणि न्यायालयानं पाठीमाग 15, 16, 17 वर्ष अमान्य केलेली गोष्ट आहे, यावेळेला ती मान्य. 1967 न्यायालय असं म्हणतो गोलकनाथच्या केसमध्ये. हे बरोबर, सरकारला गोलकनाथांची जमीन नाही काढून घ्यायला. फक्त इथं एकच काय सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे, डॉक्टरीन ऑफ पर्स्पेक्टिव्ह रुलिंग म्हणजे काय, ते पूर्वलक्षी प्रभावानं आम्ही लागू करणार नाही. आजपासून सांगतो की असं काही तुम्हाला मूलभूत अधिकारांवर गदा नाही आणता येणार, यांची जमीन नाही काढून घेता येणार. पाठीमागे सज्जन सिंगची काढून घेतली ना तर ठीक आहे, आता काढून घेतली. शंकरी प्रसादची काढून घेतली ना ठीक आहे, काढून घेतली. आम्ही त्याच्याबद्दल नाही. आता इथून पुढे तुम्हाला नाही काढून घेता येणार. गोलकनाथच्या त्याला म्हणायचं डॉक्टरीन ऑफ पर्स्पेक्टिव्ह रुलिंग. आता 1967 मी सांगितलं तशी बऱ्यापैकी कमजोर सरकार वगैरे या सगळ्याही गोष्टी होत्याच. आता या गोलकनाथच्या केसमध्ये जे काही आहे, आर्टिकल 19 जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो 19 जो आहे आर्टिकल 19 मगाशी सांगितलेले स्वातंत्र्याचा हक्क तर आहेच, त्याच्यामध्ये काय होतं, राईट टू होल्ड प्रॉपर्टी. हे पण की माझी मालमत्ता जी आहे म्हणजे नागरिकांची, ती मी केवळ धारणच करू शकत नाही तर त्याचं व्ययन मी त्याचं पालन करू शकतो, व्ययन करू शकतो, ती विकू पण शकतो. आणि दुसरं होतं आर्टिकल 14 समानतेचा अधिकार होता तो की सगळ्यांची जमीन तुम्ही काढून घ्यायला लागलात का, माझी जमीन काढून घ्यायला लागलात ना, मग मलाच वेगळा कसं काय तुम्ही न्याय लावू शकता, असं त्यांचं ते सगळं म्हणणं होतं. आता याच्यामध्ये आणखी एक उगच आलेलं म्हणजे एक केसेस जर का बघायला गेलो ना तर 4-5 दिवस आपलं डोकंच भंकून झालेलं काय होतं की शंकरी प्रसादांच्या वेळेला म्हणजे सगळ्यात पहिल्या केसच्या वेळेला काय म्हणणं होतं त्यांचं की 13 जो काही आहे माझा अनुच्छेद 13 फंडामेंटल राईट 13 हा इतका मोठा आहे की तो संसदेला नवीन
संशोधन पण नाही करू देऊ शकत किंवा करण्याची मुभा देत नाही, जे मौलिक अधिकारांच्या विरोधात आहे. म्हणजे 13चं मोठं सर्कल आहे आणि त्याच्या आतमध्ये संसदेची शक्ती आहे संशोधन करण्याची 368. परंतु ते काही अर्थात सुप्रीम कोर्टानं मान्य नव्हतं केलेलं. आता काय, त्याच्यानंतर सरकारनं लगेचच्या लगेच त्याच्यामध्ये संविधानामध्ये सुधारणा केली, बदल घडवून आणला. नव्यानं पुन्हा संविधानामध्ये लिहिलं की 13 मध्ये काही जरी लिहिलेलं असलं तरी ते 368 लागू होणार नाही. 368 हे 13 पासून वेगळं आहे. हे सगळंच पाठीमागे 10-15 वर्षापूर्वी झालेलं आहे, गोलकनाथच्या आधीच. आता यांनी काय सांगितलेलं की आम्हाला आणि इथं संसदेला नवीन संशोधन करण्याची प्रक्रिया सांगितलेली. गोलकनाथच्या केसमध्ये ते सांगतात की फक्त प्रक्रिया सांगितली, इथं कायदा तयार करण्याची, संशोधन करण्याची तुम्हाला फक्त प्रक्रिया सांगितलेली आहे, तुम्ही अधिकार नाही दिला तुम्हाला. म्हणजे केसेस एवढ्या एकेका शब्दांवर खेळल्या गेलेल्या आहेत. नानी पालखीवाला तुम्ही नाव ऐकलेलं असेल, या माणसाचं चरित्र तुम्ही आणि त्यांच्या केसेस नक्की समजून घेतल्या पाहिजे. अप्रतिम गोष्ट आहे नानी पालखीवाला यांचं. तर परंतु इथं सरकार हरलं, जे काही झालं असेल ते सोडून द्या, फक्त पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार नाही, ही एक आपल्याला नवीन गोष्ट सांगितली आमच्या केसनं. डॉक्टरीन ऑफ पर्स्पेक्टिव्ह रुलिंग असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर हे सगळं जेव्हा झालंय तेव्हा अस्थिर तर आहेच आहे. इंदिराजींचं सरकार आहे आणि त्या काळामध्ये अन्नधान्याचे प्रश्न आहेत किंवा राजकीय खूप सारी अस्थिरता आहे. हे सगळं तुम्ही डोक्यामध्ये आणा. त्याच्या आधारे की त्यांना आता नवीन सरकार म्हणजे निवडणुकाला सामोरं जायचं आहे, त्या काळात एक 2 गोष्टी सांगतो आणि पुढे जातो. त्यांनी अनेक धडाधड आदेश काढलेले आहेत. त्याच्यामध्ये RC कूपर नावाची एक केस आहे, ती आहे ती बँकेशी संबंधित. एका व्यक्तीची स्वतःची अशी एक बँक होती आणि सरकारचं म्हणणं असं होतं की बँकांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. तर सरकारनं पहिल्यांदा एक साधा अध्यादेश काढून राष्ट्रीयकरण केलेलं पण, परंतु ते पुन्हा कोर्टामध्ये गेलं प्रकरण आणि पुन्हा ते मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे, असं तुम्हाला ते करता नाही येणार वगैरे म्हणून हे प्रत्येक वेळी मूलभूत अधिकार मध्ये येणार आहेत, हे तुम्ही डोक्यात ठेवा. आपल्या नागरिकांच्या बाजूचे हे मूलभूत अधिकार आहेत. त्याच्यामुळे सरकार तुम्हाला एकदम असं दमनकारी शक्ती नाही तयार होऊ शकत जोपर्यंत फंडामेंटल राईट जीवन आहे. आणि प्रिव्ही पर्स नावाचा एक प्रकार होता. प्रिव्ही पर्स म्हणजे ना, हे जुने जे काही राजे लोक होते त्यांना न सरकार काही जुन्या जमान्यामध्ये काही तनखा दिली जायची. त्यांना एक किंवा त्यांना हेड ऑफ द स्टेटचा दर्जा दिला जायचा किंवा हा या भागाचा वतनदार होता किंवा सरदार राजा होता. त्यांना एक केंद्र सरकारकडून एक मानधन दिलं जायचं. आपल्या साध्या भाषेमध्ये पेन्शन म्हणा ना, पण ते दिली जायची. ती भरपूर मोठी रक्कम होती आणि ती म्हणजे कंपल्सरी होती, ते केंद्राने द्यायलाच लागेल त्यांना, असं ते सगळं होतं. इंदिराजींचं म्हणणं होतं की नाही, मला बँकांचं राष्ट्रीयकरण करायचं आणि प्रिव्ही पर्स काढून घ्यायची. म्हणजे जे काही तनखाची काही दिली जाते, तनखा असा तो शब्द आहे, या सगळ्या राजे लोकांना पैसे दिले जाणार आणि हा मला रद्द करायचा. तसे आदेश काढले गेले, परंतु त्या सगळ्या केसेस पुन्हा कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक मोठमोठाली नाव आहेत. सगळे तुम्हाला जी काही माहिती असतील ना, ती जवळपास प्रत्येकाच्या केसेस आहेत. आणि या सगळ्यांमध्ये पुन्हा सरकार अनेकदा हरत गेलेलं आहे. आणि मग एक काय म्हणता येईल त्याला, सरकार बॅकफूटवर आणि सर्वोच्च न्यायालय थोडासा अप्पर हँड मिळालेला आहे. परंतु त्यानंतर पुन्हा परिस्थिती बदलते आणि पुढे एक सरकारनं काय केलेलं आहे की 24वी एक अमेंडमेंट केलेली आहे, 24वी घटना दुरुस्ती. ह्याच्याकडे मी सगळ्या दुरुस्त्या सांगतोय ना किंवा केसेस सांगतो, आपल्या सगळ्या शेतकरी विरोधी कायद्याची जी पुस्तिका आहे जी आपल्याला मिळणार आहे, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आता होईना, परंतु त्याच्यावर एक टीप दिलेली आहे. एक 1-2 पॅरेग्राफमध्ये ह्या सगळ्या केसेस
तिथे समजून पण सांगितलेलं आहे, ते तुम्ही जरूर वाचा. ते म्हणजे आपल्यासाठीचं सगळ्यात चांगली अशी पुस्तिका, सगळ्या विषयांना स्पर्श करणारी ही एकमेव पुस्तिका. या 24च्या अंतर्गत मी म्हणलं ना की राष्ट्रपतीला अमेंडमेंट, सरकारनं ज्या काही संशोधन तयार केलेली आहेत ते पास करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता याच्या सगळ्या नंतर पुन्हा आणखीन एक महत्त्वाची केस आलेली आहे आणि ती आहे केशवानंद भारती नावाची केस. आता पुन्हा एकदा सरकार नव्यानं निर्माण झालेलं आहे आणि हे जे काही सरकार आहे हे सरकार ताकदीचं सरकार आहे आणि त्यांना जनतेचा एक खूप मोठा मॅन्डेट मिळालेला असं इंग्रजींचं ते सरकार आहे. केशवानंद भारती ही एक लँडमार्क केस आहे आणि ही आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. थोडक्यात सांगतो, केशवानंद भारती नावाचे केरळच्या एडनीर मठाचे एक प्रमुख आणि 71-71च्या दशकामध्ये केरळ सरकारनं असं पुन्हा जमीन काढून घेण्याचे जे काही भूसंपादनाचे जे काही कायदा तयार केलेला होता त्या कायद्यानुसार या एडनीर मठाची जमीन जी केशवानंद भारती हे प्रमुख होते, ज्यांचं दुर्दैवानं मागील काही वर्षांमध्ये निधन झालं, तर ही जमीन काढून घेतली केरळ सरकार. त्याच्या अगोदर काय झालेलं, गोलकनाथची केस हे लक्षात ठेवा आणि गोलकनाथच्या केसमध्ये सरकार हरले. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर केशवानंद भारती हे पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा फंडामेंटल राईट्स 13, 14, 19, 21, 20, 32 कोर्टात जाण्याचा अधिकार आणि सरकारला संशोधन करण्याचा अधिकार किंवा कुठल्याही सरकारला नवीन कायदा करण्याचा अधिकार, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होणार होती आणि याची नव्यानं पुनर्व्याख्या माननीय सुप्रीम कोर्ट करणार होतं. तर ते करण्यासाठी म्हणून सर्वात मोठं बेंच स्थापन करण्यात आलं, ते आहे 13 जजेसचं बेंच. केस तीच, एडनीर नावाचा तो जो मठ आहे, केशवानंद भारती त्याचे प्रमुख आहेत, त्यांची जमीन केरळ सरकारनं काढून घेतलेली आहे आणि आता ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस चालू. पण आता सरकार मजबूत झाले, सरकार पुन्हा नव्याने निवडून आलेलं आहे, ही पार्श्वभूमी लक्षात घ्या. आता आपल्याला इथं एक महत्त्वाची गोष्ट मिळते, जे तुम्ही अनेकदा कुठल्याही ज्या तुम्हाला TV-वरच्या बातम्या दिसतात, जो विषय 15-20 दिवस न्यायालयाच्या केसबद्दल चालू असतो ना TV-वर, तुम्हाला ऐकू येत असलेला शब्द असेल बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चर ही गोष्ट तुम्ही ऐकत असाल, घटनेची मूलभूत संरचना असं त्याचं मराठीकरण करता येईल. या मधल्या काळामध्ये ज्या केसेस हरलेले होते सरकार, म्हणजे प्रिव्ही पर्स रद्द करणं किंवा बँकांचं राष्ट्रीयकरण करणं वगैरे, त्या केसेस हरलेलं होतं सरकार. काही तर संसदेमध्ये पारितही नव्हती झालेली बिलं, त्याची नुसते ऑर्डिनन्स काढलेले होते. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पकडून 24, 25, 26, 27 अशा संलग्न संविधानामध्ये संशोधन केलेले आहेत मधल्या 1-1.5 वर्षाच्या काळात कंटिन्यू. इतके ते संविधानाचे संशोधन करण्यात आलेले 24 ते 29, 24, 25, 26, 27, 28, 29 असे 6 वेळेला संविधानामध्ये बदल याच मधल्या 1.5, 2, 3 वर्षांच्या काळामध्ये सरकारकडनं करण्यात आलेले आहेत. सरकार मजबूत आहे ना. आता 24 एप्रिल 1973 ही ती डेट आहे केशवानंद भारतीच्या खटल्याचं उत्तर दिले, म्हणजे निर्णय दिल्याचे. याच्यामध्ये गोलकनाथच्या केसमध्ये सांगितलेलं होतं की सरकारला असा कुठलाही कायदा करता येणार नाही, पण आता मात्र सुप्रीम कोर्टानं पुन्हा उलट स्टँड घेतला, नागरिकांच्या किंवा केशवानंद भारतीच्या विरोधामध्ये निकाल दिला गेलेला आहे. तो निकाल काय आहे
तर त्यांनी अनेक ह्या ज्या काही वेगवेगळ्या अमेंडमेंट्स केलेल्या होत्या, या सगळ्या ज्या अमेंडमेंट्स आहेत 24, 25, 26, 27, 28, 29 पर्यंत, हे मूलभूत अधिकारांच्या कक्षा आणि त्याच्याशिवाय जमीन काढून घेण्याचे, मग त्याच्यामध्ये भूसुधार आहे, जमीन संपादन आहे, जमीन अधिग्रहण आहे, जे वेगवेगळे कायदे आहेत त्यांच्या कक्षा रुंदावणाऱ्या आहेत. या सगळ्या संविधानामधल्या केलेल्या दुरुस्त्यांना सुप्रीम कोर्टानं मान्यता दिलेली आहे. पण हे पण निर्विवादपणे सांगितलेलं आहे की संसदेला नवीन प्रकारे संशोधन करण्याची शक्ती आहे. संसद नव्यानं संविधानामध्ये संशोधन करू शकते, पण ती शक्ती इतकी मोठी नाही की मूळ जी आमची घटना समिती किंवा संविधान सभा होती त्यापेक्षा संसद मोठी नाहीये. कारण जेव्हा मूळ घटना लिहिल्या गेली तेव्हा काही गोष्टी या नागरिकांना दिल्या गेल्या पाहिजे, हे डोक्यात ठेवून त्यांचा अंतर्भाव संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हे आहे मूलभूत स्ट्रक्चर. त्याची व्याख्या केशवानंद भारतीमध्ये केल्या गेलेली नाही. किंवा आज 5 तारीख आहे ना, 4 4 मे 2025 पर्यंत ही अजूनही सन्माननीय सुप्रीम कोर्टानं एक्झॅक्टली वर्डिंग्ज मध्ये एक व्याख्या म्हणून बेसिक स्ट्रक्चरची आपल्याला दिली गेलेली नाही. परंतु वेगवेगळ्या जजमेंट्स मध्ये जवळपास 5 ते 6 जजमेंट्स मध्ये त्यांनी बेसिक स्ट्रक्चरचा उल्लेख केलेला आहे. काय आहे बेसिक स्ट्रक्चरचा उल्लेख आणि काय, ही बाजू समजून घ्या आणि मग आपण शेवटची केस बघू आणि थांबू. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की तुम्ही नव्यानं संशोधन करू शकता, मूलभूत अधिकारांमध्येही बदल करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, परंतु मूलभूत अधिकारांच्या बदलाचं संशोधन करण्याचा अधिकार जरी मान्य केला तुमचा, म्हणजे संसदेचा, दोन्ही सभागृहाचा, तरी तो इतका मोठा नाही की तुम्ही संविधानाच्या मूलभूत सिद्धांताला, मूलभूत तत्वालाच हलवून टाकाल असं तुम्ही करू शकणार नाही. आता तुम्ही म्हणाल हे काही आम्हाला नीट समजत नाहीये. सांग काय होतं जर्मनीमध्ये हिटलरच्या अगोदर असं तुमच्या माझ्यासारखं सरकार होतं आणि तिथल्या संविधानामध्ये एक असं सरकारच्या बाजूचं कलम होतं की कुठल्याही प्रकारे संविधानामध्ये संशोधन करता येणं सरकारला शक्य, फक्त काय पाहिजे 2/3 बहुमत लागतं. तुम्हाला वाटेल मग त्याच्यात काय नवीन गोष्ट आहे. त्याच्यातली नवीन गोष्ट ही आहे की त्याच सगळ्या गोष्टींचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन हिटलर झाला. हिटलरनं संसदेमध्ये कायदे तयार करून घेतले हो, किंवा आणि हे कशाच्या संविधानाच्या बाहेर नाही जाऊन संविधानामधल्याच तरतुदींचा वापर करून हिटलरनं स्वतःच्या बाजूने कायदे, सरकारच्या बाजूने कायदे करून घेतले. तुम्ही म्हणाला असं कसं शक्य आहे, तर हयात मी राष्ट्राध्यक्ष राहील असं पुतीन साहेबांनी करून घेतलाय की नाही करून घेतलं? हे करून घेता येतं का? तो कशाचा अधिकार आहे? रशियाच्या कॉन्स्टिट्यूशनचा अधिकारामध्ये करून घेतला त्यांनी तो. किंवा उत्तर कोरियाचा किम जोंग जो आहे, तो जो काही आता त्याला काय म्हणता येईल, त्याला सत्ताधीश जो काही आहे, तो कशाच्या आधारे काम करतो? तो म्हणतो की मला माझ्या देशाचं संविधान आहे आणि मी त्याच्याप्रमाणे इथला हुकुमशहा होऊन बसलेला आहे. किंवा क्षी जिनपिंगच्या बाबत चीनबद्दल काय बोलता येईल याच्यापेक्षा वेगळं ते असं. आणि बरं ही सगळी सरकार हिटलर पासून एकही सरकार असं, मी म्हणलं ना मग अशी की जगातलं असं कोणतंही आणि कोणत्याही काळातलं सरकार नसतं की जे म्हणते की मला लोकांचं अहित करायचं. सगळी सरकार हितासाठीच अस्तित्वात असतं. आणि मग
जर्मनी जेव्हा हिटलरच्या तावडीतून मुक्त झाली, म्हणजे आफ्टर 1945 ते दुसरं महायुद्ध वगैरे, नव्याने जेव्हा जर्मनीची संविधानाची रचना करण्यात आली, त्याच्यामध्ये हा उल्लेख करण्यात आला बेसिक स्ट्रक्चर या शब्दाचा पहिल्यांदा जर्मनीमध्ये, की सरकार कुठलं जरी आता याच्या कारण पळून घेतलेलं होतं ते ॲडॉल्फ हिटलर पासून, त्याच्यामुळं म्हणजे ते युद्धात काय झालं ते द्या सोडून, परंतु जर्मनी बेचिराग झालेली होती, जर्मनीची 2 तुकडे झालेले होते है ना. जर्मनी सरळ सरळ शब्दशः भिंत बांधलेली होती बर्लिन नावाच्या शहरामध्ये, इकडं पूर्व तिकडं पश्चिम जर्मनी, असे 2 जर्मनी होते जे की कालपर्यंत बहीण भाऊ होते, भाऊ भाऊ होते, मध्ये सरळ भिंत बांधलेली, इकडचे वेगळे होते तिकडचे वेगळे होते. आता ते भिंत पडली ते आपल्याला जागतिक इतिहासामध्ये नाही येत. तर त्यांनी नव्यानं असं काढलं की सरकार कुठलं जरी अस्तित्वात आलं आणि त्यांच्याकडे किती जरी बहुमत असलं तरीही त्यांना आमच्या संविधानाचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, मूलभूत जी काही संरचना आहे त्याच्या विरोधात काही नाही करता येणार. हे बेसिक स्ट्रक्चर शब्द जर्मनीमधून आला, तो आपल्याकडं केशवानंद भारती खटल्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टानं सगळ्यात पहिल्यांदा मांडलेला आहे. याच्यामध्ये केशवानंद भारती हे हा खटला हारलेले आहे, परंतु सरकारला काही निर्देशक तत्व किंवा बेसिक स्ट्रक्चरची अट सरकारला टाकण्यात आली. तोपर्यंत काय झालेलं होतं माहिती का, की इतक्या संविधानामध्ये सुधारणा म्हणजे संशोधन करण्यात आलेले होते की बहुमत जर का माझ्याकडे असेल तर मी कुठलं पण संशोधन करेल आणि त्याप्रमाणे नागरिकांचे कुठलेही अधिकार काढून घेता येऊ शकतात. हे अनेकदा वारंवार भूतकाळामध्ये सिद्ध झालेलं होतं. सुप्रीम कोर्टानं मात्र या वेळेला असं सांगितलं की तुमचा तो अधिकार आहे, तुम्हाला संशोधन करता येईल, परंतु बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावता येणार नाही. आणि त्याचा दुसरा गर्भिता अर्थ असा होता इनडायरेक्टली की मूलभूत अधिकार किंवा मौलिक अधिकार, फंडामेंटल राईट्स हे बेसिक स्ट्रक्चर आहे. त्याचा असा अर्थ लावला गेला अनेक ठिकाणी की बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय काय असू शकेल, तर त्याच्यामध्ये नागरिकांचे हे मूलभूत अधिकार हे सुद्धा कशात येणार आहेत, तर ते बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतील. आणि त्यामुळं सरकारला आता थोडीशी बंधन आलेली आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट काय झाली, त्याच्यानंतर केशवानंद भारतीच्या नंतर पण एक केस उभारलेली आहे, ती आहे वामनराव केस आहे, वामनराव वर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी केस आहे. त्यामध्ये एक सरकारनं सांगितलेलं जे सुप्रीम कोर्टानं सांगितलेली गोष्ट आहे जी मला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायची आहे की 9व्या शेड्यूलमध्ये जे की काकांनी मगाशी उल्लेख केला की आता तर 284 कायदे, त्याच्यातले 250 पेक्षा अधिक कायदे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शेतीशी संबंधित आहेत, परंतु त्याच्या विरुद्ध तुम्हाला कोर्टात जाता येत नाही. अजूनही जाता येत नाही का असा तो प्रश्न. तर केशवानंद भारतींच्या वेळेला आम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर मिळालं. बेसिक स्ट्रक्चरमध्ये अनेक गोष्टींमध्ये त्यांनी पुढे पुढे सुप्रीम कोर्टानं आपल्याला बेसिक स्ट्रक्चरबद्दलची माहिती दिलेली आहे अनेक जजमेंट्समध्ये. वामनराव नावाच्या केसमध्ये 1981ला पुन्हा एकदा केशवानंद भारतीच्या बेसिक स्ट्रक्चरचा उहापोह झालेला आहे आणि तेव्हा सुप्रीम कोर्टानं असा एक निर्णय दिलेला आहे जो फार महत्त्वपूर्ण निर्णय आहे की 24 एप्रिल 1973 ही आहे केशवानंद भारतीच्या निकालाचा दिवस. तर या दिवसाच्या पुढील म्हणजे 24 एप्रिल 1973च्या नंतर जे कुठले कायदे 9व्या परिशिष्टामध्ये टाकण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला पुनर्निरीक्षण किंवा पुनरावलोकन करता येईल. तो सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे, तो पूर्वी नव्हता. तुम्हाला जाताच येत नव्हतं ना, कोर्टातच जाता येत नव्हतं 9व्या शेड्यूलमध्ये एखादा कायदा पडला तर. परंतु केशवानंद भारती केसने ह्या 2 गोष्टी दिल्या की आम्हाला बेसिक स्ट्रक्चर दिलं. जर का तुम्हाला अशी एखादी गोष्ट सिद्ध करता आली की हे अमुक गोष्ट केलेली सरकारनं माझ्या संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात आली, तर
आपल्याला सुप्रीम कोर्टातून काही ना काहीतरी संरक्षण मिळू शकतं, ज्याच्याबद्दल आपण तो विचार करत असतो. म्हणजे गेली 4, 5, 6, 10 वर्ष जे चालू आहे ते हेच चालू आहे. किसान पुत्र आंदोलनाचं की काय करता येईल न्यायालयीन लढाईमध्ये. तर आपल्याला ते सिद्ध करायला लागेल की बेसिक स्ट्रक्चरचं इथं हनन होते, म्हणजे त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारी महत्वाची गोष्ट असणार. दुसरी एक महत्वाची गोष्ट झाली पुढे की त्या दिवसापासून केशवानंद भारतींच्या निकालाच्या दिवसापासून 9th शेड्यूल मध्ये जे काही कायदे आहेत त्याच्यावर सुप्रीम कोर्टाला निर्णय काही ना काहीतरी विचार करता येईल, जो पूर्वी करता येत नव्हता. आता तो आपल्याला करता येतो. परंतु तो करण्यात आला का गेल्या 5, 25, 30, 40 वर्षात नाही. जे काही कायदे पडलेले आहेत त्याच्यावर अजून तरी काही नाही झाला. परंतु आपल्याला या केसमध्ये एक दरवाजा मिळालेला आहे की बाबा सांग आहे की आता तुम्हाला अगोदर करता येत नव्हता 73च्या, आता तुम्हाला पुनर्विचार करता येतो, परंतु ते पूर्वलक्षी प्रभावानं नाही करता येणार असं काही जणांचं म्हणणं आहे की 73च्या पूर्वीचे जे कायदे त्याचा नाही काही करता, 73च्या नंतर जे काही कायदे टाकलेले आहेत 9th शेड्यूलमध्ये त्याच्याबाबत आपल्याला विचार करता येईल. आता आणखी मग मध्ये एक मिनर्वा मिल्स नावाची एक केस झालेली आहे, SR बोम्मई नावाची एक केस झालेली आहे. SR बोम्मईच्या केसमध्ये पण बेसिक स्ट्रक्चरचा उल्लेख आहे. आणि मिनर्वा मिल्स ही कर्नाटकातल्या बेंगलोर शहरामध्ये कपड्याची मिल होती आणि ती पण सरकारनं अशीच ताब्यात घेतली, अधिग्रहण केलं, सरळ राष्ट्रीयकरण केलं म्हणा ना त्या भाषेमध्ये. आणि मग ती मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार अशी ती केस होती. त्याच्यामध्ये पण बेसिक स्ट्रक्चरचा उल्लेख माननीय सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. आणि SR बोम्मई हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचं सरकार बरखास्त करण्यात आलेलं होतं. त्याच्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ते गेलेले होते. आणि SR बोम्मईच्या निकालामध्ये सुद्धा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं बेसिक स्ट्रक्चर बद्दल भाष्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे फेडरल स्ट्रक्चर जे म्हणतो ना की संघराज्य अस्तित्वात आहे भारतामध्ये, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेले की राज्य जी काही आहेत, आता इथं राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, केरळ असे राज्य, ही जी काही राज्य आहेत ही काही केवळ केंद्र सरकारची एजंट नाही, ही केवळ केंद्र सरकारची एजंट नाहीच. आणि सर्वोच्च म्हणजे फक्त केंद्र सरकार, आणि केंद्र सरकार जसं सांगेल तसंच राज्यांनी वागलं पाहिजे असं काही बंधन नाहीये. तर राज्यांचे पण स्वतःचे म्हणून काही अधिकार आहेत, त्यांचं सह अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे. याला म्हणतात फेडरल स्ट्रक्चर, म्हणजे सह अस्तित्व कुणाचं, राज्यांचं पण आणि केंद्र सरकारचं पण. तर बोम्मईच्या केसमध्ये हे पण आहे. मालमत्तेच्या विषयी मिनर्वा मिल्समध्ये पण आहे. थोडक्यात काय तर मूलभूत अधिकार, धर्मनिरपेक्षता हे पण सांगण्यात आलेले, बेसिक स्ट्रक्चरचा भाग म्हणून सांगण्यात आलेला आहे. किंवा संघवाद हे मी सांगितलं की राज्याला पण, म्हणून तर मग आत्ताचं जे काही चालू असतं ना, तुम्ही जर का माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला जर का मध्येच काही केसेस आठवत असतील तर त्या अगदी बरोबर. आता आपण हिंदीचा काहीतरी एक मुद्दा चालू असतो की दक्षिण भारतातलं एखादं राज्य म्हणते की नाही आम्ही नाही ते मान्य करणार, हे कशाच्या आधारावर होतं? हे पुन्हा तिथंच जातं की संघाचं म्हणजे केंद्र सरकार जे आहे त्याचं एक अस्तित्व आहे, पण माझं अमुक तामिळनाडू किंवा केरळ किंवा कर्नाटक, आंध्र माझं राज्य, तिथं काय करायचं माझी मी ठरवेल बाबा, सगळंच्या सगळं तुम्हाला दबावानं आमच्यावर असं नाही आणता येणार. कारण बेसिक स्ट्रक्चर जे आहे आमच्या संविधानानं आम्हाला दिलेलं, त्याच्यामध्ये राज्याला पण काही अधिकार आहे. हे सगळं तिथनं या सगळ्या केसेस निकल के सामने आ जाती है. आणि मग त्याच्यामुळे सरकार भीत बऱ्याचदा, कारण सरकारला माहीत झाले की अरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर काय होणार आहे याच्यावर, हे बेसिक स्ट्रक्चरचा मुद्दा आला की आपल्याला हरायला लागणार आहे. पण त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी थोडीफार दुरुस्ती केली जाते. आपल्याला तशीच काही ना कुठं तरी सांद मिळते का शिरण्याची, याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे. शेवटची केस आहे ती आहे 1978ची ही केस आहे, मेनका गांधी यांची केस. फार महत्वाची केस आहे. अलीकडच्या एक 4-5 किंवा जालन्याचं जे आमचं शिबिर झालं
त्या शिबिरामध्ये आम्ही पहिल्यांदा या केसवर खूप विचार केला. 1978ची केस आहे. मेनका गांधी किंवा मनेका गांधी या म्हणजे त्यांच्याबद्दल माहितीच आहे, ते इंदिराजींच्या सुनबाई वगैरे होत्या, परंतु त्या तेव्हा पत्रकार होत्या आणि त्यांनी एक ना दैनिक एक मासिक काढलेलं होतं, त्याचं नाव सूर्या किंवा सूर्या असं काहीतरी होतं. आणि आणीबाणीच्या आसपासची गोष्ट आहे. त्यांनी पासपोर्टसाठी एक अर्ज केला आणि त्यांचा पासपोर्ट मंजूर झाला, तो त्यांना आला. आणि पुढे काय झालं त्यांना की युरोपामध्ये कुठंतरी भाषण देण्यासाठी जायचं. तुम्ही म्हणाला आता शेतीमधून एकदमच तिकडं कुठं जायला लागलं, कुठं नाही, सगळं आपण पुन्हा एकदा तिथंच आहोत, कुठंच जाणार नाहीत आपण, मूलभूत अधिकारांच्या बाहेर कुठंच जाणार नाही. तर त्यांना भाषण द्यायला बाहेर जायचं होतं, परंतु तत्कालीन जे काही सरकार होतं 77ला जनता सरकार असावं, आठवत नाही मला, तर त्या सरकारच्या एका अधिकाऱ्याचा त्यांना फोन आला पासपोर्ट ऑफिसमधून त्या 1977ला की तुमचा पासपोर्ट रद्द करण्यात येईल आणि तुम्हाला परदेशात नाही जाता आणि परदेशात जाता येणार नाही म्हणजे त्यांना तिथं भाषण वगैरे काही करता येणार नाही. त्यांचं जे काही थोडंसं जे काही लिखाण वगैरे जे काही होतं ते कदाचित त्या काळच्या सरकारला पटत नसावं, असं काहीतरी त्यांचा तो वेगळा काहीतरी त्याला भाग असेल. आपल्याला त्याच्यामध्ये नाही जायचं, आपल्याला जायचं आहे की नागरिकांचे मूलभूत अधिकार काय आहेत की ती बांधणी, तुमचं माझं पटतं की नाही याच्याशी काही देणे घेणे, बरोबर. आणि त्यांचा तो जो काही पासपोर्ट आहे हा अचानकपणानं रद्द करण्यात आला. याच्यावर मनेका गांधी यांनी विचारणा केली की बाबा तुम्ही का म्हणून माझा पासपोर्ट रद्द केलेला, याचं मला कारण. आता हे नीट समजून घ्या कायद्याच्या भाषेमध्ये काय काय झाले. तर पासपोर्टच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की देशातील जनतेच्या व्यापक हितासाठी आम्ही तुम्हाला कारण सांगू शकत नाही, परंतु तुमचा पासपोर्ट रद्द आहे, आता तुम्ही जाऊ शकता. कशामुळे आम्ही कारण नाही सांगणार, तर देशातील जनतेच्या व्यापक हितासाठी आम्ही तुम्हाला कारण नाही सांगणार. मग मनेका गांधी त्या पण पत्रकार होत्या, शिकल्या सवरलेल्या बाई होत्या, त्या सुप्रीम कोर्टामध्ये येतात आणि मनेका गांधी यांनी असं तिथं सांगितलं की माझा जो मूलभूत अधिकार आहे त्याच्यामध्ये आता 14, 19 आणि 21 या गोष्टी लक्षात घ्या. 14 आहे समानतेचा अधिकार, समानतेचं तत्व, की जर का सगळ्यांना बाहेर जाता येतं, मला पण जाता यायला पाहिजे, तुम्ही मला काय म्हणून रोखता, ही एक गोष्ट आहे. दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, तो आहे अनुच्छेद 19. याच्यामध्ये आहे भाषण, अभिव्यक्ती, संचार, पेशा. परंतु संविधानात आता जरी बघितलं तुम्ही अगदी आज इतक्यात जरी, या 19 मध्ये ना कार्यक्षेत्र भारत असं दिलेलं आहे, शब्दबद्ध जे काही आहे. आता त्याच्यावरच खेळ झालेले, एक एक शब्द जे पकडून बसायचं ना की त्याच शब्दाची वेगवेगळे अर्थ छिलत बसणार, बालकी खाल निकालना किंवा खिंचणं, ते त्याला हे म्हणतात की ते त्याच्यामध्ये भारत संघराज्य असा हे आहे, उल्लेख आहे. आणि 21 जे अनुच्छेद 21 आहे ते आहे जीवन जगण्याचा, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य, लिबर्टी ऑफ पर्सनल लिबर्टी लॉ. तर असं ते 21 आहे. तर मनेका गांधी यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही माझा पासपोर्ट जो काही रद्द केलेला आहे त्यामुळं माझ्या समानतेच्या तत्वाचा म्हणजे माझ्या मूलभूत अधिकारावर गदा आली, माझं स्वातंत्र्य हिरावलं गेलेलं आहे आणि माझ्या जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य, मला तिकडे जायचंय तर तुम्ही मला रोखायला लागलेला आहात, असं तुम्हाला करता येणार. आणि दुसरी गोष्ट काय होती की जीविताचं स्वातंत्र्य मला जगायचंय. मला जर का उद्या तुम्ही असं म्हणला की बाबा
तुझं पोटपाणी ज्याच्यावर आहे ते तुला नाही करू देणार, असं कसं करता येईल? मी पत्रकार आहे, भाषण देणं लिहिणं हा माझा अधिकार आहे, मला त्यातनं पैसे मिळतात, हा माझा जगण्याचा मार्ग आहे आणि तो मला मिळालेला कुठलाही पेशा मी आचरणात आणू शकतो किंवा आणू शकते. तर या 3 मूलभूत माझ्या अधिकारांचं इथं हनन झालेलं आहे. यामुळं त्या कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये गेले. आता तेव्हाचे महान्यायाधिवक्ता जे कोणी होते अटॉर्नी जनरल ते असं म्हणले की नाही याच्यामध्ये असं काही नाही आहे आणि 19 अनुच्छेद 19 तर हनन होऊच शकत नाही. 19 मध्ये काय स्वातंत्र्याचा हक्क, भाषण किंवा अभिव्यक्ती आणि संचार स्वातंत्र्य. तर ते म्हणले की संविधानात लिहिलेलं आहे की भारत देशामध्ये तुम्हाला फिरण्याचा अधिकार आहे, परदेशात फिरण्याचा अधिकार भारत सरकार देणार आहे. शब्दाला पकडून. तर मनेका गांधींचं म्हणजे त्यांच्या वकिलांचं म्हणणं होतं की असं कसं काय असू शकत, म्हणजे परदेशात फिरण्याचा अधिकार तुम्ही इथून पासपोर्ट काढून घेतल्यावर मला तिकडे कसं जाता येईल. म्हणजे सरकारनं केवळ संविधानामध्ये त्या काळामध्ये एक शब्द लिहिला, भारत पुरता संचाराचं स्वातंत्र्य, म्हणजे जगभरामध्ये जाण्याचं तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य देणार नाही आहेत का. तर मग तिथं 2-3 गोष्टी फार नव्यानं आल्या. जसं बेसिक स्ट्रक्चर एक नव्यानं आलं, लिहून ठेवा कुठंतरी बेसिक स्ट्रक्चर, त्यानंतर डॉक्टरीन ऑफ पर्स्पेक्टिव्ह लॉ, या 2 गोष्टी नव्यानं आपण बघितल्या आपल्या संविधानातल्या. आता अजून नवीन 2 गोष्टी आल्या, खरं तर 3 नवीन गोष्टी आलेल्या आहेत, त्या आधी सांगतो. एक आहे प्रोसेस एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. प्रोसेस एस्टॅब्लिश्ड बाय लॉ सांगतो सगळं सांगतो, एक 10 मिनिटांमध्ये संपणार. आणि दुसरी गोष्ट आहे त्याच्या विरुद्ध ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. प्रोसेस एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ह्या 2 गोष्टी काय का समजून. इंग्रजांचं जे काही संविधान आहे म्हणजे लिखित स्वरूपात नाही, परंतु त्यांच्याकडे संविधानामध्ये रोज जे बदल होतात ना ते डॉक्युमेंट, असं पुस्तक डायरेक्ट एकत्र मिळत नाही असंही, बाकी काही नाही. तर ब्रिटिशांची जी काही पद्धत आहे ती आहे प्रोसेस एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. तर एक असा कायदा पडतो की मूलभूत अधिकारांचं सुद्धा मला म्हणजे मूलभूत अधिकार सुद्धा तुमचे मी दाबून गोठवू शकतो काही काळापुरते किंवा मर्यादित. इमर्जन्सीमध्ये वगैरे होतात ना. आता आपण कोरोनाच्या काळात काय केलं, संचार स्वातंत्र्य म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेलो असतो तर 2 झटके खावे लागले, बरोबर. कारण आरोग्याची आणीबाणी आहे ती. माझं संचार स्वातंत्र्य, माझी मी बाहेर, असं काही करता येणार. तू आपल्या घरामध्ये बस. तर जी काही सिच्युएशन आहे मूलभूत अधिकारांच्या बाबत प्रोसेस एस्टॅब्लिश्ड लॉ बाय लॉ म्हणजे कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेनुसार, कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेनुसार जर का कार्यवाही झाली तर ती तुम्हाला मान्य करा. हा झाला अर्थ प्रोसेस एस्टॅब्लिश्ड बाय लॉचा. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे